नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. समोसा म्हटलं की आपल्या लहान मोठ्यांना आवडत नाही असं होत नाही. आपण कितीही खायचं नाही ठरवलं तरी आपल्या समोर जर समोसा असेल तर आपण टेस्ट घेतल्याशिवाय राहत नाही, असा तो पदार्थ आहे. आजची आपली रेसिपी इथे समोस्याची होणार आहे. 4 प्रकारचे मी इथे समोसे दाखवणार आहे, पण आपला समोसा हेल्दी असणार आहे. तर 4 प्रकारचे समोसे आपले कुठले असणार आहे ते मी इथे सांगते. आपला पहिला समोसा असणार आहे बटाटा भाजी समोसा. दुसरा असणार आहे मशरूम बटाटा भाजी, तो 2 नंबरचा समोसा. तिसरा समोसा असणार आहे आपला गाजर हलवा समोसा आणि चौथा समोसा असणार आहे आपला कारलं भाजी समोसा. हेल्दी मी शब्द वापरलेला आहे. समोसे आपण खातो, पण काहीतरी वेगळं आपल्याला इथे आज करायचं आहे आणि हे समोसे आपल्याला मैद्यापासून बनवायचे नाहीये. त्रिकोणी पानं वगैरे लाटून तसंही आपल्याला करायचं नाहीये, तळूनही आपल्याला काढायचे नाहीये. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण बटाटे उकडून घेतलेले आहे आणि हा लाल बटाटा आहे, तो हा बटाटा आहे. आणि इथे मी घेतलेला आहे पीठ मळून चपातीसाठी. आणि मशरूम इथे मी साफ करून आणि याचे तुकडे करून घेतलेले आहे. याच्या बाउलमध्ये आपल्याला इथे गाजर हलवा तयार करून मी घेतलेला आहे. एका बाउलमध्ये मी इथे कारल्याची भाजी तयार करून घेतलेली आहे. तर हेल्दी आपण इथे समोसे करून खाऊ शकतो. समोसा फक्त बटाट्याचाच असतो असं नाहीये, आपण आपल्या मनाने एक्सपेरिमेंट करू शकतो. कारण चवीने जर खायचं असेल तर आपण आहे त्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊन काहीतरी केलं तर आपल्याला चवीचे छान पदार्थ खायला भेटतात. तर या भाज्या मी 2 बनवून घेतलेल्या आहेत, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे. आणि आता इथे लसणाच्या पाकळ्या आहेत, हे मी ठेचून घेते. आणि एकीकडे मी पॅन ठेवलेला आहे गरम करत. पॅन आपला गरम झालेला आहे. 1 टीस्पून आपण इथे तेल घातलेले आहे. तेल इथे आपलं गरम झालेलं आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे आपण जिरे घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपल्याला लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 2 कुटून. इथे आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे 4-5 पानं. तर हे पण आपण थोडेसे कट करून घालणार आहे. इथे आपल्याला कांदा घालायचा आहे. आपण थोडासाच कांदा इथे वापरणार आहे. अजून दुसऱ्या एका भाजीसाठी आपण त्यातला अर्धा कांदा इथे यूज करणार आहे. आणि कांदा आपल्याला खूप लाल कलर असं तांबूस कलर येऊ द्यायचा नाही, फक्त जरासच आपल्याला परतायचं आहे. आता इथे थोडीशी आपल्याला घालायची आहे कांद्याची पात. इथे आपल्याला आता थोडेसे मसाले घालून घ्यायचे. 2 चिमटी इथे घालायचे आपल्याला हिंग. 2 चिमटी आपण इथे हळद घातलेली आहे. आणि थोडंसं आपण इथे मसाला घालणार आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. 2 टीस्पून इथे घालणार आहे ओलं खोबरं. थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि इथे आता जी मशरूम आहे ते यातली मी अर्ध्यापेक्षा जास्त टाकलेली आहे. आणि एवढी मशरूम आपण इथे बाजूला ठेवलेली आहे. ही आपल्याला बटाटा मशरूम मिक्स भाजी आपल्याला त्याची बनवायची आहे. इथे आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचंय. मीठ आपलं व्यवस्थित इथे घालायचं आहे, कारण मशरूम पटकन अशा हे शिजल्या जातात आणि कमी होऊन जातात लगेच. तर मीठ व्यवस्थित घालायचंय. थोडंसं आपण इथे आता पाणी टाकणार आहे. छोटी अर्धी वाटी फक्त आपण इथे पाणी टाकलेले. टीस्पून 5 ते 6 टीस्पून आपण इथे पाणी टाकलेलं आहे. एक वाफ फक्त आपल्याला इथे घ्यायची आहे. इथे बघा, एक वाफ आपण उघडू दिली, फक्त एक अर्धा मिनिट झाला असेल. इथे थोडीशी कोथिंबीर मी कापलेली आहे. आणि एक 5-6 मी पालकचे पाने इथे घेतलेले आहे, ते सुद्धा मी इथे बारीक करून आणि ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. तर हे आपली भाजी एक वाफ झाल्यानंतर आपण याच्यात टाकायची आहे, कारण पालक पटकन शिजल्या जाते आणि आपल्याला एकदम गाळ कुठलंच शिजवायचं नाहीये. हेल्दी आपल्याला हे पदार्थ बनवायचे आहेत, त्यामुळे एवढं काळजी घ्यायची आहे की पालेभाजी पटकन शिजल्या जाते. आता इथे कोथिंबीर आपण घातलेली आहे. थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. फक्त अगदी परत एक 2-3 सेकंद आपण ठेवणार आहे. एक छोटीशी वाफ निघाली की आपण हे गॅस इथे बंद करणार आहे. हे बघा, लगेच आपल्या भाजीची इथे वाफ झालेली आहे.
तर आता आपण ही भाजी काढून घ्यायची आहे डिश मध्ये आणि ह्याच पॅन मध्ये आपण दुसरी भाजी आपली करायला घ्यायची आहे आणि ही आपल्याला थंड करायला ठेवायची आहे. आपण हे समोसे डब्याला सुद्धा नेऊ शकता आणि त्याच्याबरोबर मस्त पुदिना चटणी किंवा कुठलीही चटणी तुम्ही असेल तर खोबऱ्या चटणी किंवा पुदिना चटणी, हेल्दी म्हटलं तर पुदिना चटणी आपण नेऊ शकतो डब्याला. आणि मुलं ही स्कूलमध्ये पोळी भाजीच्या ऐवजी जर ही पोळी भाजीच आहे तेवढी तिथपर्यंत तर आपण सर्वच करत असतो पोळी भाजी, त्याच्या पुढे थोडंसं जर आपण हे केलं तर वेगळा पदार्थही होतो आणि मुलं चवीने पण खातात आणि आपणही चवीने खातो. इथे मी 1 चमचा तेल घातलेला आहे आणि इथे गरम झालेला आहे. अर्धा टीस्पून इथे मी राई घातलेली आहे. अर्धा टीस्पून मी इथे जिरं घालते. राई पण आपल्या एकीकडे होणार आहे तयार, तडतडणार आहे आणि जिरं पण आपलं इथे टाकलेलं आहे. 2 लसणाच्या पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेल्या आहेत. जास्त त्या बारीक नाही केलेल्या, थोड्याशा जाडसरच आपल्याला ठेवायच्या आहेत. ते आपण इथे घालून घेतलेले आहे. थोडासा कढीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे, बारीक कापून घेणार आहे आपण तो पण इथे. थोडीशी कांदा पात फक्त आपण टाकलेली आहे. आता आपल्याला इथे थोडेसे मसाले घालून घ्यायचे. 2 चिमटी मी इथे घेतलेले आहे हिंग, 2 चिमटी इथे हळद आहे, थोडस इथे तिखट घेतलेलं आहे. इथे आपल्याला आता बटाटा घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. इथे आपण व्यवस्थित भाजी मिक्स केलेली आहे. आपल्याला चवीपुरते इथे मीठ घालायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता किंवा तुम्ही इथे हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. आमच्याकडे लहान बाळ असल्यामुळे तोंडामध्ये मिरची येते तर त्याच्यामुळे मी इथे मिरची पावडर थोडीशी वापरलेली आहे. तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. इथे आता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून आणि 1 मिनिटभर फक्त याला एक वाफ द्यायची आहे कारण आपला बटाटा ऑलरेडी शिजलेलाच आहे. इथे आपली भाजी तयार झालेली आहे बटाट्याची. तर ही आपण एका डिश मध्ये इथे काढून घेऊ. आपल्याला आता मशरूम बटाटा मिक्स भाजी इथे बनवून घ्यायची आहे. मध्ये आपण 2 टीस्पून घालणार आहे तेल. तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपल्याला अर्धा टीस्पून पेक्षा कमी आपण जिरं घातलेलं आहे. 2 पाकळ्या आपण इथे लसणाच्या घालून घेतलेल्या आहेत, जाडसर कुटून पातेचा तो आपण इथे टाकून घेऊ. कढीपत्ता आपल्याला इथे टाकायचा आहे. इथे आपल्याला आता मसाले घालून घ्यायचे आहेत. हिंग घालून घेतोय आपण 1 चिमटीभर फक्त. 1 चिमटीभरच आपण हळद घेतलेली आहे. थोडस आपण तिखट घेतलेलं आहे 1 चिमटीभर फक्त. आणि इथे आता आपल्याला हे बटाटा आणि आपली मशरूम इथे टाकून घ्यायचे आहे. चवीपुरतं आपण इथे घालतो मीठ. आणि इथे आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून ओलं खोबरं आणि थोडस आपण इथे पाणी घालणार आहे. डिश मध्ये आपण भाज्या कापून ठेवलेल्या होत्या त्या डिश मध्ये इथे पाणी घेतलेलं आहे. एक वाफ आपल्याला फक्त याची घ्यायची आहे. इथे आपल्याला आता थोडीशी कोथिंबीर घालायची. मिक्स करायची आहे आणि आपली भाजी इथे तयार झालेली आहे. आपल्याला हे भाज्या थंड करून घ्यायच्या आहेत. एका बाउल मध्ये मी अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मटार आहे, सोलून ठेवल्यामुळे मोड आलेली आहे. मटारचे दाणे आहेत ते थोडंसं चिमटीभर मी मीठ घातलेलं आहे आणि हे पाण्यामध्ये थोडंसं फक्त त्याला उकडून घेणार आहे. तर ओले मटार असल्यामुळे लगेच आपले होतात तयार ते. तर तुम्ही कुठल्या बटाट्याच्या भाजीत किंवा आपण आता जी मिक्स भाजी केली त्याच्यामध्ये आपल्याला ते घालायचे आहे आवडीनुसार. तर तुम्हाला जर असे करायचे नसतील तर तुम्ही भाजी केली तेव्हाही घालू शकता, पण असं मीठ टाकून सेपरेट जर ते उकडले तर त्याची चव खूप छान लागते.
तर असं करू शकता. नसेल करायचं तर तुम्ही फोडणीमध्ये ते घालू शकता. इथे हे बघा, पूर्ण पाणी आपलं इथे आपण ह्याच्यामध्ये आटून घेतलेलं आहे आणि आपले इथे वाटाणे तयार झालेले आहेत. इथे बघा, आपल्या भाज्या तयार झालेल्या आहेत. आपण फक्त गाजरचा हलवा आणि कारल्याची भाजी फक्त अगोदर बनवून ठेवलेली होती. बाकी ह्या 3 भाज्या आपण नंतर केलेल्या आहेत. आता आपल्याला चपात्या लाटायला घ्यायच्या आहेत आणि मटार जी उकडून घेतलेली आहे तर ती आपण ह्याच्यावरती अशी टाकून थंड करायला ठेवू. आणि ह्या मशरूमच्या भाजीमध्ये पण आपल्याला घालायचे आहे. आणि बटाटा आणि मिक्स मशरूम आहे त्याच्यात पण आपण ती घालून घेतलेली आहे. कारल्याच्या भाजीवरती पण आपण हे 1 चमचा आपल्याला टाकून घ्यायचे. अप्रतिम टेस्ट या समोस्यांची आहे आणि या भाज्यांची टेस्ट तर 1 नंबर आहे. आता आपल्याला चपात्या लाटायला घ्यायच्या. इथे आपण तवा ठेवलेला आहे गॅसवर. तर आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये समोसे करायचे असतील एवढ्या आपण चपात्या इथे लाटून घ्यायच्या आहे. रेग्युलर आपण ज्या चपात्या लाटतो तशीच आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. तवा आपला गरम झालेला आहे. आपल्याला अशाच सर्व चपात्या ह्या पटापट लाटून घ्यायच्या आहे. चपाती भाजून झालेली आहेत. अशाच आपल्याला सर्व चपात्या भाजून बघा. आपण 4 चपात्या इथे करून घेतलेल्या आहेत. तर ह्या आपल्याला आता पूर्ण थंडगार करून घ्यायच्या आहेत. तर हे आपल्याला जर वेळ कमी असेल तर आपण फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे आहेत 10 मिनिटासाठी. तर आपल्याला इथे कारल्याचं भरून घ्यायचं आहे. कारल्याची भाजी पण अजिबात कारल्यात मधलं कडू आपण घालवलेलं नाहीये. कडूपणा तसंच ठेवून आपण ही कारल्याची भाजी बनवलेली आहे. माझ्या चॅनलवरती कारल्याच्या भाजीची रेसिपी आहे. जर तुम्ही बघितली नसेल तर जरूर बघा. हाही आपल्याला इथे तव्यावर लावून घ्यायचा आहे. परत आपण कारल्याचा एक दुसरा भरून घेणार आहे. आपण पोळी भाजी तर खातच असतो. पोळी भाजीच्या ऐवजी असं जर खाल्लं तर आपल्यालाही काहीतरी वेगळं छान खाण्यासारखं वाटतं आणि हेल्दी पदार्थ आहेच. आणि भाज्या जर म्हणाल तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या अशा भरून घेऊ शकता. आणि चपात्या तर आपण रोज करतच असतो. त्याला आपल्या बटाट्याच्या भाजीचा झाला, कारल्याच्या भाजीचा झाला. आता आपण गाजर हलव्याचा समोसा इथे भरून घेतोय. ते झालं तर असं प्रेस करायचं आहे हाताने. आणि एअर फ्रायर एकीकडे छान गरम झालेला आहे. तर आपण आता त्यामध्ये आपले समोसे मस्त छान कुरकुरीत भाजण्यासाठी ठेवणार आहोत. ते आपलं बघा एअर फ्रायर छान गरम झालेले आहे. तर आपल्याला थोडंसं आता इथे खाली तेल लावायचंय फक्त. हे बघा स्पॅच्युलाला घेऊन आणि मी फक्त थोडंसं तेल लावलेलं आहे. आणि आपल्याला आता इथे त्याच्यामध्ये आपल्याला ते एकदम छान कुरकुरीत आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत. 4 आपले समोसे एका वेळेला एअर फ्रायर मध्ये बसतात. हे बघा तर 4ही आपण लावून घेतलेले आणि त्यावरून आपल्याला थोडंसं फक्त ब्रशच्या साहाय्याने इथे तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे आपण आता तेल लावलेलं आहे. इथे बघा 10 मिनिटासाठी मी एअर फ्रायर लावून ठेवलेलं आहे. 200 डिग्रीवरती मी इथे 10 मिनिटानंतर आपण बघू आणि उलटे करून टाकू. आपण एअर फ्राय चालू करून आणि आपले 4 समोसे त्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि आता हे बटाटा भाजी आणि मशरूम मिक्स असलेले हे आपण भरून घेतोय. आपला गाजरचा भरून झालेला आहे आणि भरपूर सारी भाजी घालतोय आपण. हे बघा गाजरचा भरून झालेला आहे, आपला कारल्याचा भरून झालेला आहे, बटाट्याचा भरून झालेला आहे आणि आता आपला हा मिक्स भाजीचा इथे समोसा भरून झालेला आहे. तर आपण
एक समोसा परत असे बनवणार आहोत की एक आपली मिक्स बटाटा भाजी आहे, एक बटाटा भाजी आहे, इथे आपलं मशरूमची भाजी आहे आणि इथे कारल्याची भाजी आहे. आपण पाहिजे तशी टेस्ट ह्याची करू शकतो आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये करायचे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण करू शकतो. चपाती भाजीच्या ऐवजी हे छान आपण इथे समोसे करून खाऊ शकतो. तर हे बघा. आणि जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर पॅन वरती तुम्ही छान थोडंसं तेल घालून आणि मस्त हे कलर येईपर्यंत छान इथे शेकून घेऊ शकता. हे सर्व भाजी आपली मिक्स करायची आहे. तर आपले सर्व समोसे इथे वरून झालेले आहेत आणि आता आपल्याला एअर फ्रायर चेक करायचा आहे की 10 मिनिटांमध्ये आपले समोसे आपल्याला उलटे करून टाकायचे आहे. दोन्ही साईडनी त्याच्यामध्ये भाजल्या जातात. तुम्ही समोस्यांचा कलर बघू शकता किती छान आलेला आहे. आता फक्त आपल्याला हाताला चटका न लागू देता उलटे करून आपल्याला ते टाकायचे आहे. हे बघा, आता परत एक ब्रश फक्त मी तेलाचा लावलाय. उलटे आपण करून टाकलेले आहे. परत आपल्याला ते इथे 10 मिनिटासाठीच लावायचं. इथे समोसे बघू शकता. एकदम कुरकुरीत आपले समोसे इथे तयार झालेले आहेत. हे बघा, असेच आपल्याला सर्व समोसे इथे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथे आपले संपूर्ण समोसे हे बघा तयार झालेले आहेत. इथे आपले घरच्या घरी होममेड आपले समोसे तयार झालेले आहे. आपल्या मनाप्रमाणे आपण इथे भाज्या टाकू शकतो. हे बघा, हे अजिबात एकदा भाजल्यानंतर हे नरम पडत नाही. आणि तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही हे पॅन मध्ये थोडं थोडं तेल घालून आणि हे असेच खमंग भाजून घेऊ शकता. आणि आपल्याला तर अलगद ह्या काड्या अशा काढून टाकायच्या आहेत. आपला समोसा कुठेही सुटलेला नाहीये. हे बघा, हे घरगुती समोसे आपण आपल्या आवडीच्या भाज्या घालून आणि मुलांना देऊ शकतो. आपणही एन्जॉय करू शकतो. याबरोबर इथे मी पुदिना चटणी केलेली आहे. तर तुम्ही इथे टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा हे खाऊ शकता. घरच्या घरी हेल्दी समोसा आपण बनवलेला आहे. होममेड आपले हे समोसे आपण छान सर्व प्रकारच्या भाज्या घालून इथे बनवलेले आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे. त्याची प्लेलिस्ट मी चॅनलवरती दिलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या.